मुंबईत पुन्हा एकदा मराठीची गळचेपी झाल्याचं समोर आलंय। नोकरीसाठी गेलेल्या एका तरुणावर कंपनीने अन्याय केल्याच्या प्रकारात मुंबईत समोर आलाय। राधेश्याम ब्रदर्स कंपनीमध्ये मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला कामावर घेण्यास कंपनीने नकार दिला। कामासाठी आम्हाला मराठी मुलं नकोत असं संतापजनक वक्तव्य कंपनी मालकानं केलं। मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीतून बोला असं कंपनी मालकानं म्हटलंय। ठाकरे गटाचे संतोष शिंदे यांनी संबंधित कंपनी मालकाला जाब विचारलाय। अरे पण त्याला काय बोलले, इंटरव्ह्यूला आला होता तो, हेच नाही 3 मुलांचे बायोडेटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी। नहीं ऐसे नहीं बात हुई है भाई साहब, मी पण मराठी आहे। अरे पण आता इंटरव्ह्यू मध्ये काय ते होते, या झालं, मॅडम होत्या. इंटरव्ह्यू मध्ये काय होतं ना, मला नाही माहिती। हा, तुम्ही काय मराठी बोलता? माणसाला तुम्ही असं कसं काय नाही, करू नाही, शकता एक मराठी ते मुलांना? बोलले- ते हे बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही होत, सूट होत नाहीत म्हणजे अहो सूट होतं मग महाराष्ट्रामध्ये अंदाज करू नका ना, मग सूट नाही होत तर। खूप मुलं येऊन 2 दिवसामध्ये गेले म्हणून बोलले असं। उसको बोला है यहाँ पे ऑफिस में कि अभी हमको मराठी लड़के सूट नहीं होते नए वाले। सूट नाही होते तो महाराष्ट्रामध्ये धंदा मत करो ना। सुभाष जी एक बात तो इधर पहले मेरे महाराष्ट्र, अरे आता सुद्धा त्यांची स्टेटमेंट तीच आहे। बरोबर आहे, मी ते म्हणत नाही, पण त्यांचं बोलण्याचं लेकिन उद्देश 15-20 वेगळं लड़के आहे, वही असं नाही, नाही नाही, आहे। तो काय म्हणतोय आता, त्याची स्टेटमेंट काय आहे? अंजना, अंजना तुम इकडे कौन है? ही मराठी अहो ताई, तुम्ही सगळे मराठी कोण आहे। मराठी? आता हा इंटरव्ह्यूला आला, त्याला काय बोलले, यही बात मराठी आहे। मुलाला आम्ही ठेवणार नाही। ठेवणार नाही बोलले ते मग ते बोलले आम्हाला सर ठेवणार राहत नाही, आमच्याकडे राहत अहो पण नाही। तुम्ही अहो इंटरव्ह्यू आला तर तुम्ही त्याला सांगा, त्याच्या इंटरव्ह्यू आम्हाला जमणार नाही, मराठी मुलांना ठेवणार नाही म्हणजे काय? मराठी माणसाला